मला अभिमान आहे व मी माझे भाग्य समजतो की मी जिजाऊ संस्थेचा एक भाग होऊ शकलो। डहाणू येथील जिजाऊ अभ्यासिकेत 2024 ते 2026 या 2 वर्षात अभ्यास करूनच मी आज या पदापर्यंत पोहोचू शकलो। या अभ्यासिकेने मला माझा स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुखकर केला व आवश्यक ते मार्गदर्शन हे सर्व मला डहाणूच्या लायब्ररी मध्ये मिळाले, जे निलेश सांबरे साहेबांमुळे शक्य झाले। आठ समंदर अपना अंबर खोज ले अब तू अपने दम पर, भूख मार के धूल झाड़ ले छोड़ छाड़ के सारे छप्पर। आठ समंदर अपना अंबर खोज ले अब तू अपने दम पर, भूख मार के धूल झाड़ ले छोड़ छाड़ के सारे छप्पर। खोल दे पर, 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 खोल दे पर। परंतु आपल्या ग्रामीण भागातील मुलं इतकं अफोर्ड करू शकत नाही। तेच आपल्याला म्हणजे इथल्या मुलांना सुविधा म्हणजे सगळं मोफत सुविधा पुरवून आज बघायला गेलं तर कितीतरी 1000-2000 मुलांचं सिलेक्शन हे जिजाऊ सामाजिक संस्थेमधून झालं आहे आणि खरंच खूप मी आपणची खूप आभारी आहे। स्वप्न मोठीच पाहिली पाहिजे। आपण बघतोय देशाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाले, प्रशासन फक्त आपल्याकडे येतात हाऊस मौज करायला, एक प्रोफेशन टाइम काढायचा म्हणून अधिकारी या जिल्ह्यामध्ये येतात। या अधिकाऱ्यांना कुठल्याच त्या आदिवासींचं शिक्षण 8वी नंतर हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात, कोणाला काय पडलेलं नसतं। आपली मुलं इंजिनिअरिंग करायची तर IIT सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजलाच गेली पाहिजे। त्या दृष्टीने इयत्ता 9वी पासूनच आपण JEE क्लासेस सुरू केले। नुकताच लागलेल्या ऍडव्हान्स रिझल्ट मध्ये 99% आपल्या एका विद्यार्थ्याला मिळाले। अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग IIT सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याकडे इंजिनिअरिंग करतायत। तर आपल्या मुलांनाही सांगा की तुला इंजिनियर करायचं तर IIT करून पुढे IIM करायचंय। आपल्या मुलांना सांगा स्पर्धा परीक्षा मार्फत अधिकारी व्हायचंय आणि त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी संपूर्ण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिजाऊची हा शब्द आपल्याला देतो।